प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा, आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. मी भाकर जीवनाची स्वर्गीय भाकर मी भाकर जीवनाची स्वर्गीय भाकर मी. आज ह्या गायनाच्या शब्दांनी सुरुवात का बरी करायची? कारण आज वसईतील बऱ्याच धर्मग्रामांमध्ये प्रथम ख्रिस्त शरीर साक्रामेंत साजरं केलं जाणार आहे. ह्या साक्रामेंताची चांगल्या प्रकारे तयारी देखील केली जात असते. मुलांना प्रार्थना शिकवल्या जातात. त्यानंतर त्यांची ह्या साक्रामेंतासाठी पूर्वतयारी म्हणून त्यांची कन्फेशन्स ऐकली जातात आणि त्याही नंतर त्यांच्यासाठी बाह्य तयारी सुद्धा केली जात असते. बऱ्याच पॅरिशमध्ये हा एक फार मोठा सोहळा दिसावा अशा प्रकारचे वातावरण असते. आणि मग हा संपूर्ण सोहळा जो साजरा केला जात आहे त्यावरती आपण थोडंसं मनन चिंतन करणं गरजेचं आहे. ख्रिस्ती श्रद्धेमध्ये बाप्तिस्मा, दृढीकरण आणि प्रथम ख्रिस्त शरीर ही 3 साक्रामेंते प्रवेश साक्रामेंते म्हणून मानली गेलेली आहेत. त्याद्वारे ख्रिस्ती व्यक्ती श्रद्धेमध्ये प्रवेश करत असते, ख्रिस्ती समुदायाशी एकजीव होत असते. परंतु त्याहीपेक्षा अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे की पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे त्रैक्य व्यक्ती ठाई वस्ती करू लागतात. की बाप्तिस्मा साक्रामेंताद्वारे आपण परमेश्वराची लाडकी लेकरं बनत असतो. दृढीकरण साक्रामेंताद्वारे पवित्र आत्म्याचे मंदिर बनत असतो आणि ख्रिस्त शरीर साक्रामेंताद्वारे आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव बनत असतो. अशा प्रकारे आपल्यामध्ये त्रैक्य वस्ती करायला लागत असतं. प्रथम ख्रिस्त शरीर साक्रामेंत नक्की काय करत असतं? प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराचा अवयव बनायचं म्हणजे नक्की काय होत असतं? कोणतं शरीर ह्या ठिकाणी आपण विचारात घेत आहोत? प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराविषयी 3 विचार धर्मपंडितांनी मांडलेले आहेत. पहिला आहे शारीरिक दृष्ट्या आपण जो शरीराचा विचार करतो तो, म्हणजे ही जी फिजिकल बॉडी आहे ती फिजिकल बॉडी 33 वर्षे ह्या पृथ्वी तलावरती राहून गेली. येशूने देह धारण केला आणि तो आपल्यामध्ये वस्ती करत होता. परंतु तो फक्त खरा मानवच नाही तर खरा देव सुद्धा होता. परिपूर्ण मानव, परिपूर्ण देव असं त्याचं स्वरूप आहे. म्हणून त्याच्या शरीराने त्याने संपूर्ण जगाचे तारण केलेले आहे. ज्या ज्या लोकांना त्यांनी स्पर्श केला ते लोक बरे झाले. मेलेली माणसं जिवंत झाली. पाण्यावरून तो चालला. त्यांच्या थुंकीचा वापर सुद्धा त्याने केला. 2 अश्रू ढाळून त्याने आपलं प्रेम सुद्धा व्यक्त केलं. झोपी जाऊन त्याने आपली मानवी अवस्था लोकांसमोर सादर केली. त्यालाही भूक लागली, त्यालाही तहान लागली, त्यालाही वेदना झाल्या, त्यानेही रक्त सांडलं, त्यालाही काटेरी मुकुट टोचून अनुभवला आला, त्याला देखील खेळांचा अनुभव आला. म्हणजे अशा प्रकारे संपूर्णपणे परमेश्वर असूनही तो पूर्णपणे मानव झाला. हे त्याचं पहिलं शरीर. दुसरं शरीर आहे रहस्यमय शरीर. हे रहस्यमय शरीर म्हणजेच संपूर्ण जगभरची ख्रिस्त सभा. संत पॉलने करिंथीकरास लिहिलेल्या पत्रामध्ये शरीरावरून दिलेलं उदाहरण आपल्याला स्पष्ट करून सांगितलेलं आहे की शरीर जसं एक असतं, त्याचं मस्तक असतं, त्याचे अवयव असतात, तसा ख्रिस्त हा आपल्या मंडळीचा म्हणजे ख्रिस्त सभेचं मस्तक आहे आणि आपण सर्वजण त्याचे अवयव आहोत. आपल्यामधील काही ऐक्य टिकवून ठेवणं अत्यंत महत्वाचं असतं आणि त्यासाठीच आपण ख्रिस्त शरीर म्हणजे पवित्र ख्रिस्त सभा असं मानत असतो. तिसरी गोष्ट आहे रहस्यमय ख्रिस्त शरीरानंतर आध्यात्मिक ख्रिस्त शरीर. आणि आध्यात्मिक ख्रिस्त शरीर म्हटल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताचं मिस्सामध्ये प्रभू येशू ख्रिस्त भाकरीच्या रूपामध्ये आपल्यामध्ये येऊन वस्ती करत असतो. ते त्याचं आध्यात्मिक शरीर आहे. म्हणूनच ते शरीर
म्हणजे ती भाकर आशीर्वादित केली जाते, त्यावेळेला पवित्र आत्मा स्वर्गातून उतरतो, त्या भाकरीचं रूपांतर येशूच्या शरीरामध्ये करत असतो. आणि हे ख्रिस्त शरीर आज आपली मुलं स्वीकारत आहेत आणि त्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताशी ते एकरूप होत आहेत. हा संपूर्ण प्रवास प्रेमाचा प्रवास आहे. प्रेमामध्ये पडलेली व्यक्ती 3 अवस्थांमधून जात असते. त्यातील पहिली अवस्था असते शब्द. शब्दाच्या माध्यमातून व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला सांगत असते, माझं तुझ्यावर प्रेम आहे. मग ते मोबाईलमध्ये टेक्स्ट करणं असो, एखादा कॉल करणं असो, एखादं पत्र पाठवणं असो, पण शब्द महत्वाचे असतात. कुठेतरी हे प्रेम वाढत जातं, शब्द कमी पडतात, मग तेच भेटवस्तूंच्या रूपाने व्यक्त केलं जात असतं. मग ते एखादं गुलाब, एखादं चॉकलेट, एखादं पुस्तक, एखादं वस्त्राचं कापड, अशा प्रकारे प्रेम व्यक्त केलं जात असतं भेटवस्तूंच्या रूपाने. आणि त्यानंतर तिसरी अवस्था येत असते की आपलं संपूर्ण शरीर व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला देत असते आणि प्रेमाचा कळस गाठला जात असतो. पवित्र मिस्साबलीमध्ये देखील नेमकं हेच घडत असतं की पहिल्या पातळीमध्ये आपण प्रभू शब्द विधी साजरा करत असतो. परमेश्वर बोलतो, आपण प्रतिसाद देतो. परमेश्वर बोलतो, आपण जयघोष गातो. प्रभू येशू ख्रिस्त बोलतो, प्रवचनातून त्याची उकल केली जाते आणि त्यानंतर आपण त्याच्यावरचा विश्वास व्यक्त करत असतो आणि आपल्या प्रार्थना परमेश्वराला अर्पण करत असतो. अशा प्रकारे प्रभू शब्द विधी आपण साजरा करत असतो, तेव्हा परमेश्वर आणि आपल्यामध्ये प्रेमाचा नातेसंबंध आपण साजरा करत असतो. दुसऱ्या अवस्थेमध्ये भेटवस्तू अर्पण आपण आणत असतो. आज देखील बरंचसं अर्पण आपण परमेश्वराच्या चरणापाशी आणत असतो. ह्या अर्पणाविषयी 2-3 महत्वाचे नियम लक्षात असणं गरजेचं आहे की ह्या अर्पणामध्ये कितीही वस्तू आणा, परंतु शेवट मात्र भाकर आणि द्राक्षारसाने होणं गरजेचं असतं. दुसरी महत्वाची गोष्ट की जर काही चिन्ह किंवा प्रतीक वापरली गेली तर त्यांचं स्पष्टीकरण करण्याची आवश्यकता नसते. ती चिन्हेच बोलकी असणं गरजेचं असतं. आणि तिसरी महत्वाची गोष्ट की बायबल आणि क्रूस अर्पणामध्ये आपण कधी आणत नसतो, कारण क्रूस वेदीवर असतो, बायबल वाचन पीठावरती असतं. आणि म्हणूनच ह्या 2 गोष्टी आपण टाळत असतो. अशा प्रकारचं अर्पण आपण परमेश्वराकडे आणत असतो. ते कसलं प्रतीक आहे? आपल्या जीवनाचं प्रतीक. आणि मग त्यानंतर तिसरी अवस्था येत असते शारीरिक मिलन. तिथेच नेमकं आपण प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारत असतो. जसे पती पत्नी लग्नामध्ये एकदेह होत असतात, तसे ख्रिस्त आणि ख्रिस्त सभा त्यावेळेला एकदेह होत असते, एकरूप होत असते. अशा प्रकारचा आपण सोहळा साजरा करत असतो. मुलांच्या अंगावरती सफेद वस्त्रे असतात, पावित्र्यासाठी केलेलं ते पाचारण असतं. त्यांच्या हातामध्ये मेणबत्ती असते. पुनरुत्थित ख्रिस्ताच्या प्रकाशात चालण्यासाठी त्यांना बोलावण्यात आलेलं असतं. त्यांच्या हातामध्ये रोजरी दिली जात असते की त्यांना प्रार्थनामय जीवनासाठी पाचारण केलं जात असतं. त्यांच्या गळ्यामध्ये बेंतीन घातली जात असते की ज्या पवित्र मरिये ठाई शब्द देह झाला, जिच्या उदरामध्ये तो 9 महिने राहिला, तिचं संरक्षण देखील आता ह्या व्यक्तीला मिळणार आहे अशी गॅरंटी दिली जाते. अशा प्रकारे आपण ख्रिस्त शरीर साक्रामेंट साजरं करत असतो. आपल्या जीवनामध्ये देखील प्रभू येशू ख्रिस्त प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यासाठी त्याने दिलेल्या शिकवणुकीनुसार आपल्याला जीवन जगता यावं म्हणून विशेष प्रार्थना करूया. ख्रिस्त शरीर स्वीकारण्यासाठी तयारी करणाऱ्या सर्व धर्मशिक्षकांसाठी, धर्मगुरू आणि धर्मभगिनींसाठी प्रार्थना करीत असताना आपल्या सर्व मुलांसाठी, त्यांच्या आई वडिलांसाठी, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसाठी प्रार्थना करूया. कारण प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, मी भाकर जीवनाची, स्वर्गीय भाकर मी. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.